नमस्कार, मी वैभव कदम. आपलं मॅट्रिक्स कोचिंग अकॅडमी कडेगावमध्ये आपलं स्वागत आहे. ओके, आता आपण ह्या लेक्चरमध्ये इयत्ता 9वीचे क्लासेस सुरू करणार आहोत. आपण सुरुवातीला सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे क्लासेस सुरू करूया. ओके, सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये सुरुवातीला काय काय आहे ते पाहूया, नंतर पुढे जाऊया. ओके, सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या टोटल सिलेबसमध्ये ह्या वर्षी आपल्याला एकूण चॅप्टर 18 आहेत. त्यामध्ये पहिला जो चॅप्टर आहे लॉ ऑफ मोशन हा आज आपण पाहणार आहे. लॉ ऑफ मोशन. आता मोशन टायटलचं लॉ ऑफ मोशन. लॉ म्हणजे काय तर कोणतेही नियम असतील. मोशन म्हणजे काय तर चेंज ऑफ पोझिशन ओव्हर दी टाईम. चेंज ऑफ पोझिशन ओव्हर दी टाईम म्हणजे जसा टायमिंग बदलेल तसं एखाद्या एनी ऑब्जेक्ट चेंज इज पोझिशन ओव्हर दी टाईम. ओके, कोणताही ऑब्जेक्ट त्याचा जर ॲज पर टाईम जर त्याची पोझिशन चेंज करत असेल तर त्याला मोशन म्हटले जाते. म्हणजे थोडक्यात काय, कोणताही एखादा ऑब्जेक्ट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असेल तर तो ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे असं म्हटलं जातं. एक्झाम्पल, सपोज एखादा चेंडू आहे, तो जर एखाद्या फिक्स पॉईंटला स्टेबल असेल तर तो मोशनमध्ये आहे म्हटलं जातं का? नाही, कारण तो स्टेबल आहे. तोच जर एक पायाने धक्का दिला किंवा हाताने टाकून दिल्यानंतर एका पोझिशनपासून दुसऱ्या पोझिशनला जात असेल तर त्याला काय म्हटलं जातं? दिस ऑब्जेक्ट इज इन मोशन, बॉल इज इन मोशन. ओके, आता इथं काय पहिला पॉईंट आहे मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट. ओके, आता इथं काही एक्झाम्पल दिले, टोटल 4 एक्झाम्पल दिलेले आहेत. इथे ह्या 4 एक्झाम्पलमध्ये कोणता ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे फाईंड करायचं. ओके, फर्स्ट काय द फ्लाईट ऑफ बर्ड. ओके, फ्लाईट ऑफ बर्ड काय होतं? फ्लाय करतो तर तो मोशनमध्ये असणार आहे का? नाही, साहजिकच, कारण का त्याची पोझिशन चेंज होतं ओव्हर द टाईम. ओके, सेकंड एक्झाम्पल द स्टेशनरी ट्रेन. ओके, स्टेशनरी आहे म्हणजे त्याची पोझिशन चेंज होते का? नाही, म्हणजे ते ऑब्जेक्ट मोशनमध्ये नसणार. थर्ड एक्झाम्पल लिव्स फ्लाईंग थ्रू आउट द एअर. लिव्स फ्लाईंग थ्रू आउट द एअर. ओके, काय होते? लिव्स त्याची थ्रू आउट द एअर पास फ्लाईंग करते, त्यामुळे काय होणार? त्याची पोझिशन चेंज होते, त्यामुळे ती काय लिव्स मोशनमध्ये आहेत. फोर्थ एक्झाम्पल अ स्टोन लेईंग ऑन अ हिल. ओके, लेईंग ऑन अ हिल हे सांगा तुम्ही हे मोशनमध्ये आहे का? नाही. ओके, आता आपण हे जे काय आतापर्यंत ऑब्जेक्ट बघितले, सपोज बॉल असू दे, फ्लाईट बर्ड असू दे, स्टेशनरी ट्रेन असू दे, लिव्स फ्लाईंग थ्रू आउट दी एअर असू दे, किंवा फोर्थ एक्झाम्पल असू दे, आपण असे बरेच ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहेत असं आपण दिवसाला बघतो. परंतु काही ऑब्जेक्ट असे असतात की जे मोशनमध्ये आहेत का नाही हे आपण सांगू शकत नाही. लाईक जर टायनी बॅक्टेरिया जे असतात, ओके, सराउंडिंग आपल्या आसपास सुद्धा आत्ता भरपूर प्रमाणात बॅक्टेरिया आहेत, परंतु ते आपण नेकेड आईज पाहू शकतो का? नाही, इट इज नॉट पॉसिबल टू सी दिस ऑब्जेक्ट नेकेड आईज. मग ते आपण मोशनमध्ये आहेत का नाही कसं सांगू शकतो? जर त्याची पोझिशन चेंज होत असेल तर ते काय आहेत? ते मोशनमध्ये आहेत. किंवा फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर एखादा छतामध्ये एक जर बारीक होल असेल आणि त्यामधून ऊन जर खाली फरशीवरती वगैरे पडत असेल तर त्या उन्हामध्ये खूप छोटे डस्ट पार्टिकल दिसतात. ओके, ते डस्ट पार्टिकल काय होतात? खालीवरती जात असतात, त्याची पोझिशन चेंज करत असतात. म्हणजे ते काय आहेत? ते आपल्याला उघड्या डोळ्याने पाहू शकत होतो का? फक्त ते लाईट असल्यामुळे तिथं दिसून आले. ओके, आपल्या आसपास सुद्धा आत्ता भरपूर प्रमाणात डस्ट पार्टिकल मुव्हिंग करत आहेत, पण आपण त्याची पोझिशन चेंज करत आहेत, पण आपण ते पाहू शकतो का? नाही. परंतु काय आहेत? त्या दे आर इन मोशन आहे. ओके, म्हणजे सम ऑब्जेक्ट वी कॅन सी विथ द हेल्प ऑफ आवर आयज अँड सम वी आर नॉट सी विथ द हेल्प ऑफ आवर नेकेड आयज. ओके, काय एक्झाम्पल सांगता येतील? आता सांगितलं डस्ट इन एअर. ओके, अजून काय सांगता येतील? एक दोन किंवा मायक्रोस्कोप काय म्हणतात, मायक्रोबॅक्टेरिया. ओके, ते काय करतात तर त्याची पोझिशन चेंज करतात, परंतु दिसून येत नाही. असे भरपूर एक्झाम्पल सांगता येतील. ओके, आता ह्याचा यूज करून आपण सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आज सुरू करणार आहे, तो डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. ओके, इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. ते एक्झाम्पल कशा संदर्भात आहे तर
शीतल अँड प्रशांत हाऊस यांच्यामधील ही दिलेलं आहे डिस्टन्स काहीतरी दिलेलं आहे. ओके, आपण डायरेक्ट पाहूया काय आहे. सपोज हा ए पॉईंट घेऊ, हा बी पॉईंट घेऊ. ओके, हा कोण, ही शीतल अँड प्रतिभास हाऊस ए आहे, ते शीतल अँड प्रशांतचा हाऊस आहे. हा जो ऑब्जेक्ट आहे तो काय संगीता हाऊस, आणि बी आहे तो सपोज स्कूल आहे. ओके, आता शीतल आणि प्रशांतला स्कूलला जायचं आहे. ओके, तर कसे जाऊ शकतात, तर शीतल आणि प्रशांत पहिल्यांदा संगीताच्या हाऊसमध्ये गेले आणि ते नंतर स्कूलमध्ये गेले. हा एक पाथ असू शकतो, किंवा दुसरा पाथ काय असू शकतो, तर शीतल आणि प्रशांत डायरेक्ट स्कूलला गेले. ओके, आता डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स म्हणजे काय. डिस्टन्स पहिल्यांदा बघूया. डिस्टन्स म्हणजे काय, जे काय ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल केलेला आहे. ॲक्च्युअल पाथ कुठून ट्रॅव्हल केला, सपोज शीतलनं इथून पहिला संगीताच्या हाऊसला गेली आणि परत स्कूलला गेली. ओके, हा तिचा ॲक्च्युअल पाथ आहे. ओके, जे ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल केलेला आहे त्याला डिस्टन्स असं म्हटलं जातं. ओके, डिस्टन्स इज द लेंथ the actual path traveled by the object in motion from one point to another point. ओके, आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तर जे शॉर्टेज डिस्टन्स आहे हाऊसपासून ते स्कूलपर्यंत, जे काय शॉर्टेज डिस्टन्स असेल त्याला काय म्हटलं जातं, डिस्प्लेसमेंट. ओके, सपोज हा ट्रायंगल असेल, हा ए पॉईंट, ए पॉईंट, हा बी पॉईंट. आता ए पॉईंटपासून सपोज इथं मध्ये ओ आहे. ओके, ए पॉईंटपासून बी पॉईंटकडे जाण्यासाठी काय पाथ आहे, तर सपोज हा ए टू ओ 5 किलोमीटर आणि ए ओ बी. ओके, ए टू ओ सपोज 2 किलोमीटर धरला, ओ टू बी 3 किलोमीटर धरला, तर हा किती असू शकतो, सपोज मी अंदाजे 4 पकडतो. ओके, तर हा ए टू बी किती ॲक्च्युअल ट्रॅव्हल केला, 2 + 3 5. ओके, 5 हे काय झालं, ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, ह्याला काय म्हटलं जातं, डिस्टन्स असं म्हटलं जातं. तर ए टू बी जे शॉर्टेस्ट मिनिमम डिस्टन्स आहे त्याला काय म्हटलं जातं, डिस्प्लेसमेंट. ओके, मिनिमम डिस्टन्स इज नोन ॲज डिस्प्लेसमेंट अँड ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल इज डिस्टन्स, ॲक्च्युअल लेंथ इज डिस्टन्स. ओके, आता सपोज हा सर्कल आहे. ओके, काय यूज युअर ब्रेन पॉवर सांगितलेलं आहे. एक नंबरचं एक्झाम्पल बघूया. एव्हरी मॉर्निंग स्वराली वॉक ऑन एज ऑफ सर्कल फील्ड हॅव्हिंग द रेडियस 100 मीटर. ओके, त्याचा रेडियस किती आहे, 100 मीटर आहे, ॲज सो इन फिगर 1.2a. ओके, इफ सी स्टार्टिंग फ्रॉम पॉईंट ए अँड टेक्स 1 राऊंड, हाऊ मच डिस्टन्स सी वॉक अँड व्हॉट इज हर डिस्प्लेसमेंट. ओके, आता डिस्टन्स म्हणजे काय, ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल म्हणजे डिस्टन्स. सपोज ह्या पॉईंटपासून सुरू केला आणि की हिनं 1 राऊंड कंप्लीट केला. ओके, तर हे काय असणार, त्याची ॲक्च्युअल त्याचं डिस्टन्स तिनं ट्रॅव्हल केलं. आता त्याचं डिस्प्लेसमेंट किती असणार, आता ह्याच पॉईंटपासून सुरू केला आणि त्याच पॉईंटपर्यंत ते आले. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, मिनिमम डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट. आता मिनिमम 2 पॉईंट काय, स्टार्टिंग पॉईंट ही तोच आहे, एंड पॉईंट हा तोच आहे, त्यामुळं मिनिमम डिस्टन्स किती असणार आहे, 0. बरोबर, म्हणजे जे काय डिस्टन्स असणार आहे ते 2πr, जे काय असेल ते 2π × 100. ओके, 2π काय आहे, त्याचं परिमिती आहे, पेरिमीटर आहे. ओके, म्हणजे काय जी व्हॅल्यू येईल तिचं डिस्टन्स झालं, परंतु डिस्प्लेसमेंट काय असणार आहे कंडिशनमध्ये, फर्स्ट कंडिशनमध्ये 0. ओके, सेकंड काय एक्झाम्पल दिले, इफ द कार स्टार्टिंग फ्रॉम पॉईंट पी. ओके, हा इथे पॉईंट पी आहे. ओके, अँड गो टू पॉईंट क्यू. ओके, इथं पॉईंट क्यू आहे, and then return to point P, and then return to point
पी. हाऊ मच डिस्टन्स इट ट्रॅव्हल अँड व्हॉट इज इट डिस्प्लेसमेंट. ओके, आता काय झालेलं आहे कंडिशनमध्ये, पहिला पीपासून क्यूपर्यंत गेली आणि क्यूपासून परत पीपर्यंत आली. ओके, आता याचा डिस्टन्स काय असणार, इथून पी क्यू आणि क्यू पी. ओके, 360 × 2 असेल, जे काय असं येईल ते त्याचं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. पण डिस्प्लेसमेंट आता किती झालं, आता स्टार्टिंग पॉईंट ही तोच आहे आणि एंड पॉईंट ही तोच आहे. ओके, डिस्प्लेसमेंट किती असेल, मिनिमम डिस्टन्स 0. ओके, त्यामुळे ह्याच्यामध्ये काय काय सांगता येतं, इवन इफ द डिस्प्लेसमेंट ऑफ ऑब्जेक्ट 0 असेल. ओके, डिस्प्लेसमेंट 0 असू शकते, पण तो डिस्टन्स 0 असू शकते का, नाही. दोन्ही कंडिशनमध्ये इथंही डिस्प्लेसमेंट 0, इथंही डिस्प्लेसमेंट 0, परंतु त्याचं डिस्टन्स काय आहे, दोन्हीमध्येही कॅल्क्युलेट होऊ शकते. म्हणून इवन इफ डिस्प्लेसमेंट ऑफ ऑब्जेक्ट इज 0, इट्स ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय इट नॉट टू बी 0. ओके, डिस्प्लेसमेंट 0 असू शकते, परंतु डिस्टन्स 0 असू शकत नाही. अजून मी ह्याच्यामध्ये कंडिशन देतो. आता हीच कार आहे, पी पासून क्यूपर्यंत गेली. ओके, पी पासून क्यूपर्यंत गेली, तर त्याचा डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट काय असेल हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. किंवा ओके राहू, कमेंट करून राहून दे, सांगतो. आता हे पी पासून क्यूपर्यंत ती गेलेली आहे. ओके, तर त्याच्यामध्ये काय होणार, डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं, 360 मीटर. त्याचं डिस्प्लेसमेंट किती असणार आहे, साहजिकच डिस्प्लेसमेंट सुद्धा तेवढंच असणार आहे, 360 मीटर. कारण का, मिनिमम डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट सेमच आहे. ह्या कंडिशनमध्ये डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट कसं असणार आहे, सेम असणार आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट, व्हेलॉसिटी अँड स्पीड अँड व्हेलॉसिटी. स्पीड अँड व्हेलॉसिटी. आता स्पीड आपण कसं कॅल्क्युलेट करतो, समजा एखाद्या ठिकाणावर आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, तर त्याच्यामध्ये असलेलं अंतर आणि लागलेला वेळ ह्याच्यानुसार आपण स्पीड करतो. ओके, त्यामुळे ते अंतर किती असतं, तर टोटल जे डिस्टन्स आहे ट्रॅव्हल केलेलं, ॲक्च्युअल ट्रॅव्हल डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम रिक्वायर्ड. स्पीड इज इक्वल टू, ओके, इथं फॉर्म्युला दिलेला आहे, स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल डिवायडेड बाय टाईम रिक्वायर्ड. आता तर व्हॅलॉसिटीचा फॉर्म्युला काय, तर व्हॅलॉसिटीचा फॉर्म्युला काय, व्ही इज इक्वल टू जे काय डिस्प्लेसमेंट असेल, ओके, कोणत्याही स्ट्रेट लाईन पाथमध्ये जे काय डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं असेल डिवायडेड बाय टाईम, म्हणजे डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय युनिट टाईम. आता ह्याच्यात स्पीड अँड व्हेलॉसिटीमध्ये डिफरन्स काय, तर हे स्पीडमध्ये आपण काय करतो, तर टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल आहे ते कॅल्क्युलेट करतो. तर व्हेलॉसिटी काढताना डिस्प्लेसमेंट आहे. ओके, म्हणजे काय, आधीच एक्झाम्पल बघितलेलं आहे. आता स्पीडमध्ये काय करणार आपण, हे ए पॉईंटपासून ओ आणि बी हे जे काय ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स होतं हे आपण कॅल्क्युलेट करणार. तर व्हेलॉसिटी करताना काय कॅल्क्युलेट करणार, ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत डायरेक्ट गेलेलं जे काही डिस्टन्स आहे 4 किलोमीटर सपोज, तर ते डायरेक्ट घेतलं जाणार. व्हेलॉसिटीची डेफिनेशनसुद्धा दिलेली आहे. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाईम. द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर इन टाईम इज कॉल्ड व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट सेम कधी, स्पीड अँड व्हेलॉसिटी सेम कधी असू शकेल, तर दोन्ही ऑब्जेक्ट सपोज सेम स्ट्रेट लाईन पाथमध्ये जर ट्रॅव्हल करत असतील. ओके, इफ द मोशन अलॉंग द स्ट्रेट लाईन द व्हॅल्यू ऑफ स्पीड अँड व्हेलॉसिटी इज सेम, अदरवाईज दे आर डिफरंट. ओके, त्यांची जर सेम पाथमध्ये जर स्ट्रेट लाईनमध्ये जर ट्रॅव्हल होत असतील तरच त्याची स्पीड अँड व्हेलॉसिटी सेम असू शकणार आहे, नाहीतर त्याची ते स्पीड अँड व्हेलॉसिटी डिफरन्स असेल. सपोज जर दोन एक्झाम्पल घेऊ, सपोज पुणे ते कराड रस्ता. ओके, पुणे टू कराड हायवे कसा आहे, स्ट्रेट आहे, त्याच्यामध्ये व्हेलॉसिटी आणि स्पीड कशी येईल, सपोज येईल सेम येणार. परंतु जर एखादा रस्ता जर असा असेल, ओके ओके असा आहे, तर हे काय झाला, सपोज हा पॉईंट ए आहे, हा पॉईंट बी आहे. आता हे जे टोटल सपोज 80 किलोमीटर आपण पकडू. ओके, हा काय झाला,
ॲक्च्युअल डिस्टन्स आणि याच्यासाठी 1 तास लागलेला आहे. ओके, 1 तास. तरी काय झालं, स्पीड इज इक्वल टू 80 भागिले 1 तास 1 आर. ओके, म्हणजे स्पीड इज इक्वल टू किती झालं, 80 किलोमीटर पर आर हे स्पीड आलं. आता व्हेलॉसिटी किती येणार, व्हेलॉसिटी काय आहे, डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टाईम. सपोज इथून ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी समजा अर्धा तास लागला म्हणजे किती झालं, 0.5. ओके, व्हेलॉसिटीज काय येणार, व्ही इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट. सपोज हे अंतर मी 20 पकडतो. ओके, डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टाईम. हे काही असणार डिस्प्लेसमेंट सपोज 20 भागिले 0.5. 0.5 किती येतं, 0.5 भागिल्यानंतर त्याची किंमत 40 किलोमीटर प्रति तास. ओके, अशा प्रकारे व्हेलॉसिटी आणि स्पीड वेगवेगळी असू शकते. व्हेलॉसिटी आणि स्पीड सेम कधी असू शकणार, फक्त आणि फक्त ते जर स्ट्रेट लाईन पाथमध्ये जर ट्रॅव्हल करत असतील तरच हा थर्ड पॉईंट, त्याची व्हेलॉसिटी आणि स्पीड सेम असू शकते, नाहीतर ते डिफरंट असतात. ओके, एक्झाम्पल दिलं, एकदा चेक करून फक्त बघा, एक्झाममध्ये काय विचारलं जात नाही. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हेलॉसिटी काय काय होते हे फाइंड करूया.